कर्जतमध्ये अशी कितीतरी ठिकाणं आहेत, जो गुगल मॅप तुम्हाला दाखवतो. पण त्या ठिकाणांचा खरा अनुभव तो फक्त पावसाळाच दाखवू शकतो. आज मी अनुभवणार आहे पावसातलं खरं कर्जत. बरेच दिवस प्रवास थांबला होता, पण मनातली भटकंतीची ओढ कधीच कमी झाली नव्हती. बॅग उचलली, रेनकोट घातला, हेल्मेट चढवलं आणि प्रवासाला सुरुवात केली. खरं तर आज कोणतंही प्रसिद्ध ठिकाण पाहायचं नाही. फक्त पावसात भिजणारे रस्ते, हिरवीगार शेतं, छोटे धबधबे, गावं आणि चवी अनुभवायच्या. शहर मागे पडत होतं आणि आता खऱ्या अर्थाने माझा प्रवास सुरू झाला होता. पावसामुळे सगळीकडे एक सुंदर हिरवळ पसरली होती. या निसर्गातून जाताना मन हळूहळू शांत होत होतं आणि मनातला गोंधळही नकळत विरून जात होता. असं सौंदर्य पाहिलं की घाईघाईने पुढे जाण्याची इच्छा होत नाही. म्हणून मी गाडी बाजूला थांबवली आणि काही क्षण त्या हिरव्यागार शेतामध्ये हरवून गेलो आणि पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. आता मात्र थोडी भूक लागली होती. मग एका छोट्याशा टपरीवर गाडी थांबवली आणि गरमागरम वडापावची ऑर्डर दिली. आता मी ना कशेळीला पोचलोय आणि इकडे या साईडला हे वडापावचं एक शॉप आहे, लोकल आहे. मी ऑलरेडी एक वडापाव खाल्लाय, अजून एक घेतला आणि त्यांनी मला कॉम्प्लिमेंटरी म्हणून या ठिकाणी भजी पण टाकली त्याच्यामध्ये. सो असं लोकल ठिकाणी या पावसामध्ये वडापाव खाणं अफलातूनच एक मजा आहे. आता मित्रांनो, राईड करत होतो, आपल्याला आपल्या डेस्टिनेशनला पोचायचं आहे, परंतु ना मध्येच मला ना एक छान निसर्गाचं दृश्य या ठिकाणी पाहायला मिळालं. इकडे बघताय, इकडे या ठिकाणी ओढा आहे छोटासा आणि पुढे बघताय ना तिथे सफेद सफेद तुम्हाला जे दिसतंय ना या साईडला, हे तिथे मला जायचं आहे. आणि त्या ओढ्याच्या इथे जाण्यासाठीची जी वाट आहे ना जास्त काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे. सो चला बघूया. गाडी आपण इथे पार्क केली आहे. मध्ये ना हे असं डायरेक्ट डेस्टिनेशनला पोहोचणं हे तितकं इम्पॉर्टंट नसतं, जितकं हे असे मधले मधले जे पॅचेस असतात, म्हणजे नाश्ता करणं आणि मध्ये निसर्गामध्ये असं काही आपल्याला पाहायला मिळालं तर तिथे आपल्याला मनसोक्त टाइम स्पेंड करता यायला पाहिजे. तर खऱ्या अर्थाने तेव्हा प्रवासाला मजा असते. चला, सो ओढ्याच्या इथून निघालो आणि आता आपण आपल्या डेस्टिनेशनच्या दिशेला चाललो आहोत. सो इथे आपल्याला नदी पाहायला मिळते, हे बघा. इथे पुढे जात होतो रस्त्यामध्ये, इथे मध्येच बघा ना पोरं, गावातील मुलं मासे पकडतायत. हे बघा, काय मासे भेटले काय? भेटले. किती भेटलेत? हे बघा, इथे काही मासे पकडलेत त्यांनी. कोणता मासे हा? केमट्या. हे बघा, 4 मासे पकडलेत आणि हा 5वा इथे एक आहे. छोटी छोटी मुलं पण आहेत. क्या बात आहे. आजची सोय झाली ना? आजची सोय झाली इकडे. हे पाणी एवढंच असतं की वाढतं? वाढतं, खूप वाढतं. पण ते तुम्ही गरीला काय लावलंय, म्हणजे पुढे टोकाला काय लावलंय? गांडूळ लावलाय. गांडूळ लावलाय ना? तरी किती वेळ लागतो एक मासा पकडायला अंदाजे? अर्धा तास लागतो. अर्धा तास असंच पकडून राहायचं म्हणजे पेशन्स किती लागतात बघा ना. पण जर एखादा मासा भेटला नाही तर चीड येते का? अर्ध्या तासानंतर येते ना. तू पकडतो का रे बाळा? हा, पकडतो. एवढं लाजू नकोस रे. हे बघा, किती लहान लहान मुलं आहेत, मासे पकडतायत या ठिकाणी. आणि त्यांनी पिशवी नाही आणली बघा ना. इथे मस्त पैकी बघा, आवाज बघा, पकडल्याच्या नंतर जो जी एक्साइटमेंट असते ना, हा बघा, इकडे कुठे कुठे कुठे. अरे हा बघा, हा बघा, हा बघा, हा बघा.
हो हो, हा कोणता मासा आहे? हा तेलप्पा. अरे बापरे, साऊथ इंडियन असं वाटतं. त्याची पिस बघा ना कशी एकदम अजून आहेत, तडफडतं विचार. सो छान वाटतं. जवळपास 2 तासांचा प्रवास करून मी कर्जतमधल्या कामतपाडा गावात पोहोचलो. गावातील हिरव्यागार परिसरात पावसाची रिमझिम चालू होती. सो मित्रांनो, मी फायनली डेस्टिनेशनला पोहोचलोय आणि माझ्या मित्राचंच घर आहे कर्जतमध्ये. तर चहा आणि पाठीमागे बरोबर घराच्या बाजूला जिकडे बघा ना शेती. सो चहाचा आस्वाद घ्यायचा असं अंगणामध्ये बसून. हिरव्यागार शेताकडे पाहत चहाचा एक एक घोट घेतला. पाऊस आणि त्या क्षणी चहा. जाणवलं, प्रवास म्हणजे नेहमी धावणं नसतं, तर कधी कधी अशा शांत क्षणात थांबणंही तितकंच सुंदर असतं. मातीच्या कौलारू घरावरून टपटप ओघळणारे पावसाचे थेंब हे दृश्य पाहतच राहावंसं वाटत होतं. अंगणातली तुळसही पावसात चिंब भिजून नव्यानं बहरली होती. पाऊस थोडा थांबला आणि मी निघालो या काकांसोबत गावातील विविध ठिकाणं पाहायला. शेतामध्ये लावणीचं काम जोरात चालू होतं. काही ठिकाणी ते पूर्ण झालं होतं, तर काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने बैलांच्या सहाय्याने नांगरणी चालू होती. हिरव्यागार शेताकडे पाहत पाहत आम्ही गावातल्या नदीपर्यंत येऊन पोहोचलो. पावसामुळे नदी अगदी दुधडी भरून वाहत होती. दूर डोंगरांच्या कुशीत कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे, डोंगरावर अलगद पसरलेलं धुकं, हे सगळं पाहताना असं वाटत होतं जणू निसर्गाने स्वतःचं एक सुंदर चित्र आपल्यासमोर उभं केलं आहे. काकांसोबत आपण एक इथली गावातली नदी पाहायला आलोय. तर तुम्ही पाठीमागे बघताय नदीचा जो प्रवाह आहे किती मोठा आहे. तर काका बोलले चला तुम्हाला आमच्या गावातली नदी दाखवतो. सो नदी पाहायला आलोय. काका, ही कुठची नदी आहे? तिला नदी किल्लार नदी. तिला नदी ओके. तरी हे जे पाणी असतं हे वर्षभर असतं की किती महिने असतं? गुढीपाडव्यापर्यंत पाणी असतं. गुढीपाडव्यापर्यंत पाणी असतं. मग नंतर डोळ्यात पाणी लागतं. अच्छा. शेतांच्या मधून जाणाऱ्या त्या छोट्याशा वाट्याने आम्ही मंदिराकडे निघालो. सभोवताली पसरलेली हिरवळ, पावसाची रिमझिम आणि निसर्गाच्या सानिध्यात उभं असलेलं ते मंदिर त्या क्षणाला एक वेगळीच पवित्रता देत होतं. पावसाने थोडी विश्रांती घेतली आणि डोंगराच्या कुशीतून वाहणारे ते पांढरे शुभ्र धबधबे अगदी स्वच्छ नजरेसमोर उभे राहिले. धुक्यांच्या पडद्याआड लपलेलं सौंदर्य आता हळूहळू फुलत होतं. आता दुपार झाली होती. आम्ही पुन्हा घरी परतलो आणि मी अंगणातच जेवायला बसलो. समोर हिरवगार शेत, दूर धुक्यात हरवलेले डोंगर, रिमझिम पाऊस आणि मोकळा श्वास. अशा वातावरणात जेवणाची चव काही वेगळीच लागते. त्या क्षणी जाणवलं, आनंद मोठ्या गोष्टींमध्ये नसतो, तर अशा साध्या अनुभवामध्ये दडलेला असतो. जेवण छान झालं. हा. म्हणजे असं मी समोर शेत आहे आणि हा. शेताच्या बाजूला बसून जेवणं म्हणजे एक वेगळंच ना. आणि त्यात मध्ये मध्ये पाऊस पडत होता. हो ना. आणि तो झऱ्याचा खळखळता आवाज ऐकत हा. ऐकत आणि पावसाचा आवाज ऐकत ऐकत हा. जेवायची एक वेगळीच हा. मजा. म्हणून म्हटलं पण इथंच जेवण थांबते. आवडलं ना तुम्हाला? डाळ जेवण छान होतं, खूप हा. छान होतं, छान होतं. आता पुढच्या टायमाला या, हा. वरती जाऊ आपण हो. भीमाशंकर. हम्म. बरोबर. आता धबधबे बघा स्पष्ट दिसत आहेत आता आपल्याला स्पष्ट पूर्ण. दिसतात. हम्म. हे धुकं वगैरे गेलं ना हम्म. का धबधबे वगैरे फुल मस्त दिसत. तरी हे गाव जे आहे तुमचं ते किती घरांची वाडी आहे? म्हणजे या गावात 90 घराचा उमरा आहे हा. 90 घर आहेत. 90 घरे सगळी जण शेतीच करतात. शेतीच करतात. काही छानपैकी जेवण झालं आणि मग थोडा वेळ अंगणात बसून काकांशी निवांत गप्पा मारल्या. त्या गप्पांमधून गावाबद्दल, शेतीबद्दल आणि इथल्या साध्या आयुष्याबद्दल बरंच काही ऐकायला मिळालं. तर आता आपण जी लावणी केली आहे ना, तर
ती काढतायत हे बघा. काही कधी पेरलंय तरी झालं 20-25 दिवस झालं. 20-25 दिवस झाले काय? हम्म. आता हे तुम्ही जे काढताय हे अंदाजे काढताय का? हा असं म्हणजे किती हातात येतील तेवढेच घेणार ना? हा हातात येतील तेवढेच घेणार. अच्छा. नंतर धुतलं जातं त्याच पाण्याने. नंतर मग गाठ मारायची. आता ही गाठ कशी मारणार? असं पाठी फिरवायचं. झाली एक गाठ तिथे टाकून. बरं आता मी काढू काय थोडस? हा काढा ना. या प्रवासात मला एक गोष्ट मनापासून अनुभवायची होती, ती म्हणजे भाताची लावणी. आजपर्यंत मी ती फक्त पाहिली होती, पण स्वतः कधीच करून पाहिली नव्हती. मग चप्पल बाजूला ठेवली आणि त्या मऊ मातीत पाय ठेवला आणि दादांनी सांगितल्याप्रमाणे लावणीचा अनुभव घेतला. मोकळ्या आकाशाखाली पावसाच्या सरींमध्ये किती किती शेतात काड्या काम लावायच्या? करण्याचा हा अनुभव माझ्यासाठी अच्छा. खरंच आयुष्यभर लक्षात राहणारा होता. अशी लागवड करायची. खरंच एक वेगळाच अनुभव आहे हो. म्हणजे भात काढणं आणि पूर्ण अशी लावणी करणं. पेरणी केलेली ती पेरणी केल्या ज्यावेळेस केली ती किती दिवसांनी आलेला भात? असं? 1 महिना झाला असेल. 1 महिना. आणि आता आपण जी लावणी करणार आहोत त्याच्यानंतर भात किती दिवसांनी पिकतो? म्हणजे 2.5-3 महिने होणार ते. 2.5-3 महिने. 3 महिने होणार. 3 महिन्यांनी येणार का भात तो? आपल्यासाठी हा पाऊस फिरण्यासाठी असतो, पण या शेतात उभ्या प्रत्येक माणसासाठी तो आयुष्याचा आधार असतो. आता या गावातून निघायची वेळ झाली होती. मन मात्र अजूनही इथेच रेंगाळत होतं. म्हणून निघण्याआधी एकदा पुन्हा गावाकडे भरभरून पाहिलं. जणू त्या प्रत्येक क्षणाला मनात जपून ठेवत होतो. आणि मग पुन्हा भेटण्याचं मनाशी ठरवून परतीच्या प्रवासाला निघालो. तुमचं गाव म्हटलं छान आहे. सुशिक्षित आहे. सुशिक्त आहे ना गाव? पाणी पिणी भरपूर. हा, चांगले. चांगलं गाव आहे. आणि सगळीकडे शेती केली जाते. हा. तेच आवडलं तुमचं गाव खूप. चला येऊ का? कोणत्या गावचं तुम्ही? मी आहे कोकणातला मालवणचा. मालवणचा. कोकण. चला येऊ का? काही प्रवास संपतात, पण त्यांच्यासोबत मिळालेले अनुभव कायम मनात राहतात. आणि हा प्रवास त्यापैकीच एक. कसा वाटला हा प्रवास तो मला कमेंट करून नक्की सांगा. आणि वेड्या पिसा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रवासासह. तोपर्यंत काळजी घ्या, प्रवास करत राहा.